नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत आणि आज आपण बघणार आहोत की जी तुमची मिल्किंग मशीन आहेत त्याची सर्व आतमधून सर्व पार्ट खोलून सफाई तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. कारण की आपण काय करतो की रोज जर दूध काढून जर झाले मिल्किंग मशीननी तर आपण बादलीमध्ये घालून एका नॉर्मल पद्धतीनं एअर प्रेशर देऊन त्याची एकदम थोड्या प्रमाणात साफसफाई करतो. पण तसं न करता तुम्ही मिल्किंग मशीन हे एक 8 ते 10 दिवसामधून एकदा अशा पद्धतीनं पूर्ण व्यवस्थित खोलून धुणं खूपच गरजेचं आहे. कारण की अशा पद्धतीनं आपण जर हे मिल्किंग मशीन जर धुतलं तर आपल्या गाईच्या सडांना कुठल्याही प्रकारचं बाहेरचं इन्फेक्शन होत नाही. आणि हो, तसंच आपण जे आपलं दूध पण आहेत ते दूध पण खराब होत नाहीत. कारण की ते आपण आपल्या पिण्यासाठी वापरतो आणि याच्यामध्ये हे जास्त दिवस जर तसंच जर वापरलं तर त्याच्यामध्ये ते दुधाचे कण वगैरे साचून तिथं एक नासलेलं दूध किंवा खराब दूध खूप छोट्या पार्टांमध्ये अटकलं जातं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मिल्किंग मशीनची 8 दिवसामधनं एकदा अशा पद्धतीनं सफाई नक्कीच करा. तर त्यासाठी आपल्याला असे हे मिल्किंग मशीनची सफाई करण्यासाठी असे 2 ब्रश दिलेले आहेत. त्या ब्रशनी अगदी व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या मिल्किंग मशीनची सफाई करू शकतात. तर इथे बघू शकतात मी अशा प्रकारे मिल्किंग मशीन खोलून घेतलेलं आहेत आणि मी त्याच्या एका पार्टची सफाई करत आहेत. अगदी जे मिल्किंग मशीनचं जे झाकण आहेत त्याच्या जवळ जो आहे तो एक बोल्ट, तो बोल्टसुद्धा खोलून तुम्ही त्याची अगदी व्यवस्थित पद्धतीनं साफसफाई करू शकता. आणि आपण जर अशा पद्धतीनं एक 8 दिवसामधून अशी मशीन जी व्यवस्थित खोलून साफ केली तर तुमच्या गाईंना हा मस्टायटिस होणार नाही. आणि मस्टायटिस म्हणजे जो थणेला रोग आहेत तो होणार नाहीत. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जे मिल्किंग मशीन आहे त्याची अशा पद्धतीनं खोलून दर 8 दिवसाला सफाई केलीच पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीनं जे नेपल्स आहेत मिल्किंग मशीनचे ते मी इथे व्यवस्थित धुवून घेत आहेत. आणि त्याच्या आतमध्ये हा छोटासा ब्रश तुम्हाला भेटतो. या ब्रशनी अगदी आतमध्ये थोडंसं फिरवायचं आणि बरोबर जी घाण आहे ती घाण निघून जाते. तर हे बघा असं प्रत्येक नेपल्समध्ये तुम्ही असा ब्रश घालून व्यवस्थित साफ करू शकता. ज्या पशूच्या स्तनाला इन्फेक्शन आहेत तर अशाच पशूला हे मिल्किंग मशीन जे आहे ते लावायचं नाही आणि मग त्याचं जे दूध आहे त्या पशूचं आपण हातानेच काढायचं. तर अशा पद्धतीने हे बघा अगदी व्यवस्थित रीतीने आपण त्याची साफसफाई करून घेत आहोत. आणि मिल्किंग मशीनचे हे जे काही छोटे पार्ट्स आहेत ते पण अशा पद्धतीनं आपण एका दात घासायच्या ब्रशनी अगदी व्यवस्थित धुवून घेऊयात. कारण की काय असतं ना की मिल्किंग मशीनच्या छोट्या कोपऱ्यांमध्ये ते दुधाचे जे कण आहेत ते गेलेले असतात आणि मग त्याच्यामुळे ते असे व्यवस्थित दात घासायच्या ब्रशनी तुम्ही घासू शकतात. आणि तुमचं जे मिल्किंग मशीनचं किटलीच्या वरचं जे झाकण आहेत त्या झाकणाचा जो तिथे बोल्ट असतो तो पण खोलून घ्यायचा. आणि त्या बोल्टमध्ये खूपच बारीक प्रमाणात घाण गेलेली असते तर ती घाण पण तुम्ही एका काडकीना किंवा मग तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर असेल तर त्या स्क्रूड्रायव्हरनी अगदी व्यवस्थित तिथली घाण साफ करून घ्यायची. आणि आता आपण ह्या ज्या नळ्या आहेत ह्या नळ्या साफ करून घेऊयात. तर ह्या नळ्या साफ करण्यासाठी त्याच्यामधली जे सगळ्या नळ्या एकत्र जॉईंटला असे इकडे बटन दिलेलेच आहे ते आपण खोलून घेऊयात. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमची ही जी ज्याच्यामध्ये मिल्किंग येतं म्हणजे गाईच्या नेपल्समधून तुमच्या किटलीमध्ये ज्या नळीद्वारे नेपल्स येतं ती नळी अगदी व्यवस्थितरित्या इथे धुतली गेली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं इथे तुमच्याकडे ब्रश दिलेला आहे तसा लांब तो ब्रश असा आतमध्ये घालून व्यवस्थित प्रेस करायचा. दोन्ही साईडनं अगदी व्यवस्थित प्रेस करून घेऊन तो थोडासा
पुढे मागे ओढून अशा पद्धतीनं व्यवस्थित जी ती नळी आहेत ती व्यवस्थित धुतली गेली पाहिजे. हे बघा, कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया राहायला नको, कारण आपण साधारण एक 8 दिवसानं अशा पद्धतीनं मशीन, जे मिल्किंग मशीन आहे ते धुतलं गेलंच पाहिजे. कारण की त्यामुळे काय होतं की गायींच्या स्तनाला पण कुठल्याही पद्धतीचा आजार वगैरे होत नाही आणि आपल्याला पण जे दूध आहे गाईचं ते पिण्यासाठी आपण यूज करतो. तर अशा पद्धतीनं हे जे मशीन आहे ते रोज म्हणजे एक 8 दिवसातनं धुतलं गेलंच पाहिजे. आणि रोज पण तुम्ही दूध काढून जर झालं तर मिल्किंग मशीन धुत असाल तर एक गरम पाण्याने नेहमी धुवायचं, कारण की जर गरम पाण्याने जर धुतलं त्याच्यामधले जे छोटे छोटे जीव आहेत ते मरून जातात. तर अशा पद्धतीनं मिल्किंग मशीनची साफसफाई आता आपली इथं झाली आहेत. आता हे मिल्किंग मशीन आपण पुन्हा फिटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहेत. चला तर मग आपण ते बघूयात. आणि हे बघा, इथे जे तुमचं ज्या भांड्यामध्ये दूध येतं ते भांडं आपण अशा पद्धतीनं फिट करणार आहोत. जी लाल कलरची रिंग आहे ती रिंग लावून घेतलेली आहेत. आणि आता आपण हे जे वरचं स्टँड आहेत जिथे आपण किटलीला अटकवतो, जे नेपल्स किटलीला अटकवतो, त्याच्यामध्ये असं छोटंसं इथे हे वायसर आहे ते एक छोटंसं. आणि तुम्ही हे जे मिल्किंग मशीन धुत असताना ते छोटंसं वायसर जे आहे ते अगदी व्यवस्थित, म्हणजे धुताना काय करायचं की ह्या मशीनचे जे छोटी पार्ट्स आहेत ते एका बादलीमध्ये साईडला ठेवायचे आणि ते पण अगदी व्यवस्थित धुवून ते व्यवस्थित ठेवायचे. कारण की याचे छोटंसं जर एक पार्ट जर हरवलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊन जातो, कारण की मग दूध जे आहे ते आपल्याला हातानेच काढावे लागतात. तर अशा पद्धतीनं मिल्किंग मशीन धुताना ही सगळ्यात महत्त्वाची एक काळजी घ्यायची. आता ह्या निपल्सच्या खालच्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीनं ज्या 2 नळ्या आहेत ज्यामधून इयर पास होते, तर ह्या नळ्या इथे अशा पद्धतीनं खोचून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जे छोटंसं स्टँड दिलेलं आहेत ते अगदी आपण त्याच्यामध्ये होलामधून वरती काढायचं आहेत. आणि ते स्टँड जे आहेत ते पुढच्या साईडला, म्हणजे किटलीला अटकवता येईल अशा पद्धतीनं लावायचं. आणि इकडनं ह्या ज्या 2 इयर पास व्हायच्या नळ्या आहेत त्या लावायच्या आणि त्याच्यामध्ये ते वायसर आपण टाकूयात. आणि अशा पद्धतीनं जे आपण ज्याच्यामध्ये मिल्क आपलं येतं, तर त्या भांड्याच्या वरतून ही रेड कलरची जी रिंग आहे ती व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची. आणि नंतर आपण ते त्याच्यामध्ये टाकून, आणि वरती आपल्याला एक बोल्ट दिलेला असतो तर तो बोल्टनी व्यवस्थित हे मशीन जे आहे ते फिट करायचं. कारण की जर तो बोल्ट थोडासा लूज जर राहिला तर त्याच्यामधनं इयर पास होते, तर इयर पास होऊ द्यायची नाही. तर तो बोल्ट आहे तो व्यवस्थित असा टाईटली फिटिंग करायचा. आणि अशा पद्धतीनं आपलं जे हे नेपल्स आणि जे दूध काढायचं जे भांडं आहेत ते अगदी व्यवस्थित इथे फिट करून झालेले आहेत. आणि आता आपण ज्या वरच्या साईडला आहे तिथे आपण जी मिल्किंगची जी मिल्क येतं ती नळी आहेत, ती नळी पण तिथे आपण फिट करूयात. आणि सुरुवातीला आपण जे मिल्किंग मशीनच्या किटलीचं जे झाकण आहेत त्या झाकणामध्ये अशा पद्धतीनं जी नळी आहेत गरम पाण्यामध्ये बुडवून तिथे व्यवस्थित फिटिंग करून घेऊयात. कारण की काय होतं की थंडी आहे, तर थंडीचं ते पटकन ती जी नळी आहे ती मोकळी होऊन जाते आणि ती व्यवस्थित फिट होत नाहीत. आणि ज्या नळ्यांमधले असे जे छोटे ते बटन्स आहे ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि मग ज्या 2 इयर पास होण्याच्या ज्या 2 नळ्या पण आहेत त्या पण त्या बटनांमध्ये आपण फिटिंग करूयात. हे बघा. आणि नंतर आपण जी ती मिल्किंग पास होण्याची जी नळी आहेत ती आपण त्या निपल्सच्या भांड्याला लावूयात. पण लावताना गरम पाण्यामध्ये बुडवूनच लावायची, कारण की अशा गरम पाण्यामध्ये बुडवून जर आपण लावली तर ती अगदी फिटिंग अशी बसते आणि ती सारखी दूध काढताना अशी बाहेर निघत नाहीत. हे बघा, अशी व्यवस्थित अशी आपण इथे फिटिंग करून घेऊयात. आणि आत्ता
हे आपल्याकडे जे मेन जे मशीन आहे त्याच्याद्वारा आपण दूध काढतो गाईंचे, तर ते आता इथे आपण घेऊयात आणि ते जे किटलीचं झाकण आहे त्या झाकणामध्ये ते फिटिंग करूयात आणि त्याच्यामध्ये हे छोट्या छोट्या नळ्या आहेत त्या व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घेऊयात. आणि जो वरचा जो नट आहे तो व्यवस्थित टाईट करून घेऊयात, कारण की ते त्याच्या जागेवरनं साईडला जाऊ नये यासाठी. हे बघा असं व्यवस्थित इथे सर्व फिटिंग करून आपण घेतलेलं आहेत. आणि हा जो नट आहे तो पण अगदी व्यवस्थित टाईट करून घेऊयात, कारण की जे मशीन आहेत ते मग एका जागेहून दुसऱ्या जागेकडे जात नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे हे जे मिल्किंग मशीनचं जे वरचं हे तुम्ही ब्लॅक कलरचं जे मशीन बघता आहात, तर त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी जाऊ द्यायचं नाही. तर मशीन धुताना ते मशीन जे आहेत ते छोटंसं वरचं, तर ते साईडला आपण काढून ठेवूयात, कारण की त्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर ते चालणार नाहीत, कारण की ते इलेक्ट्रिक आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्यावर पाणी जाऊ देऊ नका. आणि त्या मशीनलाच इथे वरच्या साईडला तुम्हाला ज्या एअर पास होण्यासाठी ज्या नळ्या आहेत त्या तिथे आपण फिट करून घेऊयात. तर हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे पूर्ण मशीन जे आहे ते फिटिंग करून झालेलं आहेत. चला तर मग आता आपण इथे हे मशीन आपल्या किटलीला जॉईन करून घेऊयात. हे बघा इथे आपण किटली घेतलेली आहेत आणि त्या किटलीला वरतून एक रिंग आहे ती रिंग टाकून देऊयात आणि त्याच्यावरनं हे झाकण असं फिटिंग करून घेऊयात आणि ते थोडंसं टाईट फिट करायचं. आणि ज्या ह्या इकडनं जे नेपल्स आहेत आपले ते आपण वरच्या साईडला हे बटन्स पण आहे ते पण अगदी व्यवस्थितपणे सेट करूयात. आणि जे नेपल्स आहे त्याची अशी उलट्या साईडची दिशा जी आहे ती आपण इथे टाकूयात, कारण की अशा उलटं जर ठेवलं ते तर त्याच्यामधनं इयर जी आहे ती पास होते. आणि इकडची ही जी नळी आहेत इयर पास होण्याची ती आपण मेन जे मशीन आहेत आपल्या गोठ्यामधलं जे पाईप्स जॉईंट केलेले आहेत त्या पाईप्समध्ये टाकूयात. अशा पद्धतीने मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.